आपल्याला जे नाम आवडत आहे किंवा आपला जी इच्छा आहे, जी आपल्या ज्याचा आवड आहे ते नाम एखाद्या चांगल्या त्या नामाच्या प्रमाणे दिवस घ्यावा, जेव्हा पुढे देत आहे आणि देवच मला देत आहे असं म्हणून तेच नाम ग्रहण करावं, त्याचा जप करावं. अशी परिस्थिती येते, प्रत्यक्ष उदाहरण घडलेलं आहे पेंडलामच्या. तर अशी परिस्थिती येते की त्याला तो मंत्र सामर्थ्य येतं आणि गुरु खरोखर चालत येतो तिथं शोधत. ही भगवंताची योजना आहे. गुरु काय येतो हे सांगत नाही, गुरु म्हणजेच परमात्मा. तो परमात्मा त्या प्रसन्न होतो. अशी वातावरणात काहीतरी एक अशी आंदोलनं होतात. ह्या आपल्या आता मी बोलतोय जशा लहरी आहेत तशा त्या मंत्राच्या लहरी हळूहळू हळूहळू पसरत जाऊन त्या लहरी तिकडे पोचतात कानावर. सगळं त्या फार मोठा सूक्ष्म श्वास आहे. तर त्या जातात आणि एक दिवस त्या गुरुला असं वाटतं आणि तिथे जाऊन तो जो मंत्र घेतला असतो तो निमित्त मात्र आहे ना भाऊ सगळ्यासाठी. त्याच्या हातावर डोक्यावर ठेवतात, म्हणतात तू तयारच आहेस, आता तुला आणखीन काही राहिलं नाही का. आणि तो नुसता निमित्त होतो हात टेकण्यानंतर तो मुळातच तयार भांड आहे. ते तयार झाल्यावर तो एकदम हा होतो. तेव्हा अशा रीतीने तुमचा उद्धार होतो. उद्धरेत आत्मनात्मातून आत्मानं मावत आहे. पण खच्चीत होऊ नका हे सांगितलंय त्यांनी, त्याप्रमाणे करा. सगळेजण तुम्ही एकच शिव जसे आहात, पुरुष शिव आहेत तसे या पार्वती शक्ती आहे. परमेश्वराने सगळ्यांना दिलंय, पण आपण दुरुपयोग केला. या गोष्टीचं सगळ्या तत्वज्ञानाचं लक्षण आहे. आपणच आपले शत्रूने आपणच हात खेपा घातले गुरुदेवांना. मी त्यांच्याकडे जायचो ह्या बेळगावला, तेव्हा ते म्हणत, मी म्हटलं मला असं असं हे झालेलं आहे, स्वामीने मला पाठवलं आहे, पण अशी मॅरेज हे असं झालेलं आहे माझं, काय करावं. ते म्हणाले तुला काय काळजी वाटते, मी स्वतः नाही देत अनुग्रह, मी माझ्या कारखानिसांच्याकडनं किंवा ह्यांच्याकडनं देतो. केवढा एन्डॉर्स केला. आणि ते स्वामीने म्हणाले चरित्र जेव्हा येईल रानव्यानंतर तेव्हा तुम्हाला कळेल का मी दिलाय ते. असं प्रत्येकाची डेस्टिनी ठरलेली आहे. तेव्हा तो एक उहापोह झाला. नंतर मला त्यांना विचारायचं होतं, मला असे काही दृश्य दिसतात, हे काही हॅल्युसिनेशन्स आहेत का काय. त्या राजनाडीने मला त्या मिस्टिझम महाराष्ट्र म्हणून जे आहे त्याच्या ग्रंथाचे बरेच रेफरन्सेस सांगितले. आणि मी अलाहाबादला गेलो होतो त्यांच्या घरी, सगळी मंडळी वगैरे, आणि आम्हाला त्यांनी सांगितलं ह्या गोष्टी एवढ्या सांगायच्या का, की गुरु काय करतो ती क्षेत्रातनं त्यातनं मन त्याचं शिष्याचं काढून घेऊन त्याला निवृत्त करतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांनी सांगितलं. माझी प्रवृत्ती होती ती निवृत्ती केली, पण ही गुरुचं सामर्थ्य ते चालत नाही. तर हे जरी तुम्ही किती अभ्यासाला बसा काय, मी म्हटलं स्वामी मला अभ्यास वगैरे. तरडगाव येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात गुरुदेव रानड्यांचे एक शिष्य आले होते. परमपूजनीय मामा हे गुरुदेव रानड्यांकडे नेहमी जात असत. तसेच हे शिष्यही स्वामी स्वरूपानंदांकडे जात असत. गुरु हे तत्व म्हणून ओळखा असे परमपूजनीय मामा नेहमी सांगत. त्यामुळे यांच्या भेटीमुळे मामांना विशेष असा आनंद झाला. दुर्दैवाने यांच्या नावाचा उल्लेख टेपमध्ये कुठेही झालेला नाही. त्याप्रसंगी त्यांनी मांडलेले काही विचार आणि परमपूजनीय मामांचे भाषण आपण आता ऐकू. जवळिकेची सरोवरे कालवती परस्परे तरंगाची धवळारे तरंगची होती. हे जे संतांचं वर्णन केलेलं आहे, दोन संत एकमेकाला आले म्हणजे दोन सरोवर एकमेकाजवळ आले म्हणजे त्यांचा तेव्हा हा एकमेक बौद्धाची वरी बौद्धाची घ्यायची. एकाला जो आपली आत्मसाक्षात्काराचे अनुभव आहे तो एकमेकाला सांगतात आणि त्याचा आनंद लुटत असतात. तर अशा तऱ्हेच्या सत्पुरुषांची गाठ पडणं हे महत् भाग्य असतं. आणि आज इथला जर सोहळा हा सगळा बघितला तर इतका सद्गुरूच्या प्रेमानं रंगलेली इथं आपण सगळी मंडळी आहात. मी एका सद्गुरूचा अनुग्रहीतच आहे. सगळे सद्गुरू एकच आहेत. गुप्त रूपाशी जे एकरूप झाले ते गुरु, ते सद्गुरू. माझे सद्गुरू गुरुदेव रानडे. मला मोठा अभिमान वाटतो की महाराजांच्याकडे स्वरूपानंदांच्याकडे जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांना मोठा आनंद झाला. मी गुरुदेव रानड्यांचा अनुग्रहित आहे म्हणण्याबरोबर, आणि त्यांनी आपल्या तिथं गुरुदेव रानड्यांचा फोटोही ठेवलेला आहे. तर हे सगळे एकच असतात. ह्या सगळ्या
विश्वामध्ये जे साक्षात्कारी पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी एकच सत्य स्वरूपाचा अनुभव घेतलेला असतो. कोणत्याही देशातले असोत, कोणत्याही भाषा बोलणारे असोत, कोणत्याही काळातले असोत, पण एकाच सत्य स्वरूपाचा अनुभव घेऊन जे आलेले आहेत तेव्हा त्यांनी गुरुदेवांनी ह्याला युनिव्हर्सॅलिटी असं म्हटलेलं आहे की ही साक्षात्कारवाद हा सत्य कशावर नाही असं जर कोणी विचारलं तर त्यांना सांगा की हे अनेक देशातले निरनिराळ्या काळातले निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि एकच अनुभव सगळ्यांना सांगतायत, एकच मार्ग सगळ्यांना दाखवतायत, तर मग तो मार्ग सत्य असलाच पाहिजे. तेव्हा अशा तऱ्हेची सद्गुरूंची कृपा ज्यांना लाभली ते खरोखर धन्य आहे. आणि आपण सगळे इथं आणि इथं हा खरा हे आहे की सत्संग मिळावा याचा अर्थच असा आहे की ज्या ठिकाणी गेला असता परमार्थाशिवाय आणखी देवाशिवाय दुसरं काही बोललंच नसतं. आता हे बोलले एक 5 मिनिटं घेतो, बोलल्याशिवाय आवतच नाही. संताला ओळखतात का नाही? तर हे ज्यांचे शिष्य आहेत त्यांचाच मी खरोखर अंतर्यामी मी शिष्य आहे. साधू दिसती वेगळा आले पण तू ते स्वरूपी बघा. मी रानड्यांकडे देशपांड्यांकडे बेळगावला मी साधूच हो. मी खरा सद्गुरू तत्व मला दाखवणारा हिंदुस्थानात मी शोधित होतो. तेव्हा रानड्यांकडे गेलो. रानड्याने सांगितलं ते म्हणतात ते खरं आहे, तुम्ही असेच चालून देत तुम्ही मी नाम देतो परंतु तुमची निराळी स्थिती आहे, तुम्हाला गुरु लाभणार आहे. मी त्याच्यावर तळमळत होतो, लाभणार आहे केव्हा. मी गुरुदेवांना पुन्हा जाऊन विचारायचो मला द्या. 1952 सालला माझी बायको मुलं घेऊन मी हे सर्व त्याग करणार होतो आणि गेलो त्यांच्याकडे. मलाही सगळं दिसतंय विश्वातलं काय आहे इजिट एका हा फिनॉमिना. मी त्यांना इंग्लिशवर बोललो आहे त्यावेळेला की फिनॉमिना मला हे काही खरंच ड्रीम आहे का हॅल्युसिनेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते आहे का खरोखर हा ज्याला आम्ही साक्षात्कार मराठीतला आमच्या वाङ्मयात या संत भाषेत बोलतो तो आहे. तेव्हा त्यानं सांगितलं ह्याचा खुलासा तुमचे गुरु तुम्हाला करतीलच. आणि सांगायचं राहिलं मला गुरुपादुका ज्या मिळाल्या त्या रानड्यांच्या जशी देत असत त्याने दिली. आणि मला रानड्यांचं जेव्हा चरित्र दिलं तेव्हा स्वामींनी सांगितलं जरा थांब 1 वर्ष रानड्यांचं चरित्र लिहितायत तोलपुढे ते तू वाच. म्हणजे मी तुला का पाठवून दिला मॅरेज बाय प्रॉपर्टी का बोललास मला तू. मी दुसऱ्याच्या मार्फत दिलं म्हणून तुझी त्याचीच ही आहे. खुद्द ती म्हणाली आपली परंपरा सुद्धा तशीच आहे. आम्ही रेवणनाथाचं आहे परंपरा माझी. आमची इकडून कुठची जरी परंपरा चालली नाथ संप्रदाय एक आहे हे सांगायचं आहे मला. तर त्यांनी का दिलं आणि कसं झालं समजलंच ना. त्यावेळेला रानडे जे बोलले होते जरा थांबा तुमचा गुरु तुम्हाला घरी येतोय हे मला ते मिळाले. त्यांचा हा गुरुभाव हा रानड्यांचा गुरुभाव. गुरुदेव त्याला म्हणत. माझे सर्व मित्र रानड्यांकडे सगळे सुशिक्षित मी ज्यांच्या हाताखाली काही सुप्रिटेंडेंट होतो ते आता एक्झिक्युटिव्ह असिस्टंट कलेक्टर सुद्धा गुरुदेवांचे हे आहेत. सरदेसाई सगळे लोक पराडकर वगैरे माझे जेवढे मित्र आहेत तेवढे गुरुदारांकडे पाठवले. जा तुम्हाला गुरु असेल तर तिथे. स्वामी स्वरूपानंद प्रसिद्धच नव्हतं होत ना काही केलं काही ना. पण जेव्हा मला पदवी आली काही आलंही मध्ये घटना तेव्हा ते झाल्यानंतर हे झाले तेव्हा गुरुदेवांच्या माझ्या गुरुबंधूंनी मी त्याला गुरुबंधूच म्हणतो. गुरुबंधूंनी बिलकुल हे करू नये. एका पाण्यामध्येच सर्व आपण पोहणार आहे हो. एकाच बॉटममध्ये ज्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं अशी आपण एकत्र आहोत. सर्व परमात्म्याची घटना आहे. सर्व हातचा हे सांगितलं त्यांनी ही सर्व स्वामी करते. तुम्ही आम्ही निमित्त मात्र येणं भवसव्य सांगे हे आज यावे का यावे. ते केळकर मला मामा भेटावे का भेटावे त्याची ईश संकल्पात माझा संकल्प मिसळतो मी नाहीच. मी माझे मावळ सर्व तू तुझे उभं. ही अशी स्थिती झाली आहे की आज मी तुमचा मला गुरुदेव भेटण्याचा आनंद झाला. आणि तो आनंद मला तुम्हाला त्या सगळ्यांची ही भाषणं ऐकून सुद्धा होणार नाही. शिवो भूत्वा शिवम याचे हे जे तत्व आहे ते अमर आहे. अमर तत्व आहे. अमर दालिका आहे.
आणि ही काया नुसती आज आहे उद्या नाही, माझी आज आहे उद्या नाही, पण तू तत्वानी तत्वाशी मिसळलेला आहे. एक रूपता आहे, ती रूपता गुरुमार्गात आहे, ती रूपता गुरुमार्गात आहे. हाच सांगत आहे, दुसरं काही नाही. आजचा संदेश सगळ्यांना एक रूप व्हाल, एक रूप होऊ, सगळं देवरूप होऊ सगळे, एवढाच आजचा संदेश आहे. आता मी स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी निमित्त 15 ऑगस्ट 80 रोजी दादरला स्वामी प्रज्ञानंद तथा प्राध्यापक म कुलकर्णी यांचे अंतरी सतत करी सोहम ध्यान या स्वामींच्या अभंगावर प्रवचन झाले. त्यानंतर आशीर्वादपर बोलताना परमपूज्य मामांनी प्रज्ञा आणि प्रज्ञान या शब्दातील फरक स्पष्ट केला. कित्येक लोकांचा अद्याप समज हा झालाय. प्रज्ञा तुम्ही मामा स्वामींना प्रज्ञा म कुलकर्ण्याला